या नारळाच्या वड्या तुम्ही बघू शकताय किती सुंदर अशा बनून तयार झालेल्या आहेत। अगदी जिभेवर ठेवताच विरघळतील अशा पांढऱ्या शुभ्र या वड्या बनून तयार झालेल्या आहेत। तर बऱ्याचदा काय होतं बघा, आपण वडी बनवत असताना ती खूप चिकट होते किंवा चिवट होते किंवा त्याच्या अशा छान वड्या पडत नाहीत किंवा त्या पांढऱ्या शुभ्र होत नाहीत। तर अशा पांढऱ्या शुभ्र खुसखुशीत वड्या बनवण्यासाठी आपण काय करायचं त्याची खास टिप दिलेली आहे व्हिडिओमध्ये, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आणि आपलं वडी थापण्याजोगं मिश्रण तयार झाले काय नाही ते कसं ओळखायचं ते पण व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजे तुमच्यासुद्धा वड्या अशा छान पांढऱ्या शुभ्र आणि खुसखुशीत तयार होतील। आणि जर का तुम्हाला माझी ही आजची रेसिपी जरा जरी आवडली तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करा। आणि जर का तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि अजून जर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज पटकन चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि त्याचबरोबर साईडला असलेली बेल घंटासुद्धा नक्की प्रेस करा, म्हणजे माझ्या अशा छान छान रेसिपींचं नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल। तर चला वेळ न वाया घालवता लगेचच आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार मंडळी, शिल्पा किचन मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत। तर इथं मी 2.5 कप भरून एवढा ओल्या नारळाचा चव घेतलाय। तर इथं मी 2 मध्यम आकाराचे नारळ घेतले, ते फोडून त्याचे काप करून ते छान मिक्सरला फिरवून घेतले आणि त्याच्या पाठीमागचा काळा भाग काढून टाकलाय। आणि बरोबर 1.5 कप इथं मी साखर घेतली आणि 1 चमचा तूप लागेल आपल्याला। बरोबर आपण इथं 2.5 कप चव वापरलाय, त्यासाठी बरोबर 1.5 कप साखर ही एकदम परफेक्ट प्रमाण आहे, यापेक्षा जास्त घेऊ नका। तर आता इथं तुम्ही बघू शकताय एका कढईमध्ये आपण 1 चमचा तूप घालूया। कढई इथं मी हलकीशी गरम करून घेतली आणि लगेचच तूप वितळले की आपण हा ओल्या नारळाचा चव घालायचा आहे आणि हा चव आपण 1 ते 2 मिनिट छान असा कोरडा असाच परतवून घ्यायचा आहे, म्हणजे यामध्ये जो ओलसरपणा असतो तो निघून जाईल आणि छान आपला हा चव कोरडा होईल। तर आता इथं तुम्ही बघू शकताय छान आपण इथं हे परतवून घेतले। आता लगेचच मी यामध्ये साखर ॲड करणार आहे। तर ही 1.5 कप आपण साखर घेतली होती, ती सगळी आता इथं घातली मी। जर तुम्ही कमी गोड खात असाल तर थोडीशी साखर कमी केली तरीसुद्धा चालेल, पण जास्त घेऊ नका। आता ही आपण साखर बघू शकताय तुम्ही यामध्ये छान विरघळायला लागली आहे, याला भरपूर असं आता पाणी सुटायला लागले। तर हे बघा बरंचसं या साखरेला पाणी सुटले। आता आपण हे छान परतत राहायचं आहे। गॅसची फ्लेम इथं मी बारीकच ठेवली आहे आणि याचा छान असा घट्ट गोळा होईपर्यंत आपण हे परतवून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकताय इथं आता आपलं गोळा तयार होतोय बऱ्यापैकी। आता इथं मिश्रण घट्ट झालं आहे आणि तुम्ही बघू शकताय आता परतवायला पण मला ह्याला जड जातं हे, म्हणजे आपण एकदा चेक करून बघूया वडी थापण्यासाठीचं मिश्रण आपलं रेडी झालं आहे का ते। तर काय करायचं, असं थोडंसं आपण हे उलटण्यावरच घेऊन हाताला थोडंसं पाणी लावायचं आणि आपण याची गोळी करून बघायची। तर हे बघा छान इथं गोळा तयार होतोय, म्हणजे आपलं हे वडी थापण्यासाठी अगदी परफेक्ट मिश्रण रेडी झालं आहे। तर आता आपण काय करायचं, यामध्ये पाव चमचा वेलची पावडर घालूया। जर तुम्हाला वेलची पावडर घालायची नसेल तर तुम्ही स्किपसुद्धा करू शकता आणि हे छान पटकन मिक्स करून घ्यायचं। आता इथं गॅस बंद केला आहे बघा मी। तुम्ही जर यापेक्षा जास्त परतलं तर तुमची वडी खूप अशी कडक होईल, छान अशी खुसखुशीत होणार नाही। तर आता आपण हे मिश्रण एका ताटामध्ये काढून घेऊया। तर इथं मी ताटाला आधीच तूप लावून ठेवलं होतं बघा। आता आपण हे ताटामध्ये काढून घेऊया आणि पटकन आपण आता हे थापून घ्यायचं आहे। आता हे आपण लगेच थापायचं आहे, नाहीतर हे खूप असं कडक होत जातं। तर आपण एखाद्या वाटीला तूप लावून किंवा असं चमच्याला तूप लावायचं आहे आणि हे छान असं थापून घ्यायचं आहे पटपट, कारण हे लगेच सुकत जातं बघा। तर हे बघा अशा पद्धतीने इथं मी छान हे थापून घेतले। आता हे थोडंसं कोमट झालं आहे, आता मी लगेचच याच्या वड्या पाडून घेणार आहे, कारण हे थंड झाले की छान वडी पडत नाही। मग असं कोमट असतानाच आपण याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत। तुम्ही कोणत्या हव्या त्या आकारामध्ये कट करून घेऊ शकताय। मी इथं चौकोनी आकारामध्ये कट करत आहे, तुम्ही कशाही कट करू शकता, लहान मोठ्या। पण जास्त गरम असताना पण आपण या कट करून घ्यायचे नाहीत आणि जास्त
थंड झाल्यानंतरही नाही, कारण गार झाल्यानंतर याच्या वड्या छान पडत नाहीत. म्हणून आपण हे कोमट असतानाच याच्या वड्या पाडून घ्यायचे म्हणजे छान अशा पडतात. तर हे बघा सगळ्या वड्या मी इथं अशा पाडून घेतल्यात आणि आपण आता हे थंड करायला ठेवायचं आहे. तर तुम्हाला जवळून दाखवते. हे बघा किती छान इथं आपण याला आकार दिलेला आहे. आता आपण हे थंड करायला ठेवूया. आता या वड्या छान गार झाल्यात. आता आपण परत यावरती असं कट करून घ्यायचं आहे म्हणजे छान वड्या निघतात. तर हे बघा अशा पद्धतीने आपण कट करून घेतल्या आणि आता काढून बघूया वड्या. तर तुम्ही बघू शकता ही वडी किती छान निघाली आहे आणि किती पांढरे शुभ्र झालेत तुम्ही बघू शकताय. अशा पांढरे शुभ्र वड्या होण्यासाठी आपण ज्या वेळेस कोरडा परतत असतो तुपामध्ये चव, त्यावेळेस फक्त 1 ते 2 मिनिटच परतायचा, त्यापेक्षा जास्त परतायचं नाही, नाहीतर तुमचा वड्यांचा कलर थोडासा असा काळवंडल्यासारखा होतो. ही खास टीप आहे तुमच्यासाठी. आणि तुम्ही बघू शकताय किती अलगद अशा वड्या निघत आहेत. आणि मिश्रण जर तुम्ही थोडंसं असं ओलसर ठेवलं तर तुमच्या वड्या चिवट आणि चिकट होणार. त्यामुळे आपलं इथं वडीसाठीचं मिश्रण अगदी परफेक्ट होणं खूप गरजेचं आहे, जसं मी दाखवलं तसं. आणि तुम्ही बघू शकताय किती छान आपल्या इथं वड्या तयार झालेल्या आहेत. अगदी जिभेवर ठेवताच विरघळतील अशा मऊसूत खुसखुशीत, वरून अशा एकदम खुसखुशीत आणि आतून एकदम मऊसूत झाले आहेत. तर हे बघा तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवते मी. किती छान अशा खुसखुशीत आपल्या वड्या इथं झालेल्या आहेत. अजिबात चिवट चिकट झाली नाही, तुम्ही बघू शकताय. तर कशी वाटली तुम्हाला माझी ही आजची रेसिपी ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हीसुद्धा या पद्धतीने एकदा नक्की करून बघा. आणि कशा झाल्या तुमच्या नारळाच्या वड्या ते सुद्धा मला कमेंट करायला अजिबात विसरू नका. जर तुम्हाला माझी ही आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना हा व्हिडिओ माझा नक्की शेअर करा. तर पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त रहा आणि अशाच छान छान रेसिपी बनवून खात राहा. धन्यवाद.